मॅम, फर्स्ट ऑफ ऑल तुमची जी टीव्ही शो होती नक्तीच्या लग्नाला यायचं का, त्याला 3 वर्ष कंप्लीट झाले, याच्यासाठी तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना. हाय. आणि मी काही बोलेन याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजचा संस्थापक इतका चिलॅक्स मी आज ताग्यात पाहिला नव्हता. तुमच्या सगळ्यांच्या एनर्जीचा पाठीमागचं जे काही कारण आहे ते मला कळलंय आज. मी तिथे होते आणि तिथून तुमचा आवाज मला तिथपर्यंत म्हटलं क्या बात आहे, केवढे एनर्जेटिक आहेत सगळे. मला आता कळून चुकलंय काय ते खर्रा आणि काय अंडा करी, कांदा राईस, ही काही कारण आहेत त्याच्या मागे. पण क्या बात आहे. मी नेहमीच जेव्हा जेव्हा विदर्भात आली आहे, नागपुरात आली आहे, अमरावती, अकोला, यवतमाळला आली, नेहमी खूप चांगला पाहुणचार मिळालाय. ऑलवेज खूप. नाही मॅडम घ्या ना, मॅडम खा ना, आमचं आहे ना मॅडम, इकडचं लय भारी आहे मॅडम, असं सातत्यानं खूप मला पॅम्पर केलं गेलेलं नागपुरात, विदर्भात ओव्हरऑल. आणि असाच पाहुणचार मला आज सुद्धा मिळाला. आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम, तुम्हा सगळ्यांची एनर्जी बघून मला लई भारी वाटतंय. थँक्यू सो मच. आणि बरं वाटतं हे ऐकून की जगदंबा खरंच खूप कमी वर्ष झाले, 10 वर्ष म्हणजे अगदीच सुरुवात झाली, तरी देखील अमरावती विद्यापीठातल्या पहिल्या 3 क्रमांकांमध्ये तुम्ही आहात. क्या बात आहे. स्वतःसाठी टाळ्या. क्या बात. आणि 100% तुम्हाला इथे रिक्रुटमेंट मिळत आहे किंवा खूप चांगले विद्यार्थी तयार होत आहेत, इथून मेरिटमध्ये येत आहेत. दर वर्षाला 15 ते 20 लोक मेरिट फाडून येत आहेत बाहेर. ओ माय गॉड. आणि सरांकडून मला आता कळलं की PhD कॅम्पस पण सुरू होत आहे, सेंटर पण सुरू होणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. मी देवाचरणी अशी प्रार्थना करते की आता अमरावती विद्यापीठात तुम्ही पहिल्या 3 क्रमांकांमध्ये आहात, पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रात तुम्ही पहिल्या 3 क्रमांकामध्ये असावं आणि पुढल्या 10 वर्षात भारतात तुम्ही पहिल्या 3 क्रमांकामध्ये असायला हवं. क्या बात. आणि मला असं वाटतं की तुमच्यात ती ताकद आहे, तेवढं पोटेन्शियल आहे, तुम्ही ते करा. तुमच्यातला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तुम्ही सिरियसली याच्याकडे लक्ष द्या. सर आहेतच एनर्जेटिक आणि अख्खं मंडळ आहे तुमच्या मागे तुम्हाला शिकवणारं आणि उत्तम शिक्षण देणारं. आणि नाव फार कमाल आहे तुमच्या इन्स्टिट्यूटचं. माझा आहे ना जरा फेमिनिझमवर, अशा शक्ती बिक्ती गोष्टींवर फार विश्वास आहे. तर जगदंबा या नावाचा जो एक भारदस्तपणा आहे ना, लव्ह इट. सो विश यू ऑल द बेस्ट. बरं, तर हे जे काय म्हणाले मार्गदर्शन वगैरे, तर आपण काय फार काय, मी काय आता म्हणजे मला जाऊ दे प्रौढ वगैरे करू नका तुम्ही, मला मार्गदर्शन करता येत नाही. मी त्यांना म्हटलं मी गप्पा मारतो, मी काय मला वाटेल ते बोलणार, ते तुम्हाला ऐकायचंच असेल असं काही नाही ना. तर तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायचं आहे तुम्हीच मला प्रश्न विचारा, नाही का? कसा वाटतोय प्लॅन? विचारणार का प्रश्न? लग्न कधी करणार? आणि असे या आजूबाजूचे 1-2 प्रश्न सोडून काही विचारा. ऑल गुड. अच्छा, आला पण प्रश्न. ओके. हाय, माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्लेजर सरप्राईज आहे. ओ माय गॉड. येस प्लीज गो अहेड. मी स्टेजवर येऊ? इज ही अलाउड? सगळेजण येतील नंतर मग. ओके कम. थँक्यू मॅम. हा बोला. हो ना रे, स्पीच आहे का? हो. लवकर आहे लवकर. हो मित्रा. आहे, मी तुमच्यासाठी स्टेज बनवलेला आहे, स्क्रीनवर आहे. ओ माय गॉड. राहुल, थँक्यू. मित्र थोडं मागे या ना, तुम्ही मागून काढा ना फोटो. कमाल. मॅम सगळे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज करतात, मी तुम्हाला स्टेजवर हे बघा, तुम्हाला माहितीच आहे तुम्ही युनिफॉर्म मध्ये आलेला की आपण एका शिक्षण संस्थेत आहोत बरं का. म्हणजे कितीही हॅपनिंग काय इंजिनिअरिंगची स्टुडंट काही पण करू शकतात. इट्स व्हेरी ऑकवर्ड. बरं, हा कम ऑन, ऑल द बेस्ट. आय लव्ह यू मॅम. थँक्यू मॅम.
नेक्स्ट. येस, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं का की असं क्वेश्चन आन्सर होणार आहे सेशन? सगळ्यांचे प्रिपेअर्ड आहेत का एकदम? ओ माय गॉड, थँक्यू अभिषेक, थँक्यू, क्या बात है, थँक्यू सो मच. Yes. What about girls? Come on. मी आत्ताच जगदंबा वगैरे खूप कौतुक केलंय. Come on, फेमिनिझम जागो. नाही पण तो म्हणाला की इंजिनियर्स काही करू शकतात. ओ आली. हॅलो मॅम, माझं नाव दिव्यानी वैद्य आहे. मॅम, सर्वांना माहिती आहे की तुम्ही खूप अप्रतिम डान्सर आहात, तर मॅम मला तुमच्यासोबत डान्स करायचा होता. सगळ्यात शेवटी थँक्यू. गॉड ब्लेस यू. या नेक्स्ट. आमच्या कला क्षेत्रामध्ये पण खूप इंजिनियर आहेत बरं का. आणि एक तर माहितीच असेल तुम्हाला, विदर्भातलाच मुलगा आहे वैभव तत्ववादी, नागपुरातला आहे आणि तो पण इंजिनियर आहे. आणि असे काही इंजिनियर्स आहेत जे ऍक्टर झालेत इव्हेंच्युअली. ऑल द बेस्ट. येस, हू इज नेक्स्ट? कम ऑन. तिथूनच आवाज लाव, कळणार आम्हाला. मॅम आम्ही जास्त प्रकारे बघितलंय तुम्ही रोमॅन्टिक रोल्स खूप करतात. सो मॅम, हे किती डिफिकल्ट असते की ज्या व्यक्तीसाठी आपल्याला तेवढ्या फिलिंग्स नाही आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यासमोर आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे आणि असं एक्सप्रेस करायचं आहे की ते एकदम प्रेक्षकांना मोहक वाटलं पाहिजे. तर हे किती डिफिकल्ट असते? ऍक्च्युली ओव्हरऑलच अभिनय डिफिकल्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यासाठी खूपच वेगळ्या पद्धतीची मेहनत लागते. म्हणजे अशी अंग मेहनत नाही लागत. इमोशनल ड्रेनिंग आहे खरं तर हे खूप, आणि डिफिकल्ट पण आहे खरंच. म्हणजे ज्याच्याविषयी फिलिंग्स नाही ते तर सोड, फिलिंग्स असताना सुद्धा 50 लोकांसमोर रोमॅन्स करायचं हे पण अवघडच आहे. किंवा हे 50 लाख लोक बघणार आहेत हे माहिती असताना करणं तर आणखी अवघड आहे. तर येस, अवघड आहे. पण मला असं वाटतं की ऍक्टरचं हेच काम आहे ना, तर म्हणूनच ऍक्टर आहेत. तर हा, हळू. मॅम तुम्ही आल्या तेव्हापासून बघत आहे मी, असं करताय म्हणजे माशा तुमच्याकडे पूर्ण हे होत आहे. म्हणजे यवतमाळच्या भाषा तर मंत्रमुग्ध झालेल्या आहेत. राईट ना? हो, माशाच आहेत. माशा पण मंत्रमुग्ध झाले. बापरे, थँक्यू मॅम. एक सेल्फी. माझा आहे ना मुठभर मांस वाढतं. तुम्ही इतकं कौतुक करताय. मी ऑलरेडी गेन केलं 1 किलो 2 किलो वजन. प्लीज एवढं कौतुक करू नका. डोंट टेक एनी टाइप ऑफ सेल्फी. सेल्फी अलाउड नाही असं Selfie is not allowed सेल्फी here. झोन डिक्लेअर केलाय सरांनी. असं काहीतरी ऐकलं मी मगाशी गाडीत, है ना? हा, फोटो मग मॅम नाही सेल्फी तर आपण एक ग्रुप सेल्फी घेऊया ऍट द एंड. थँक्यू, ऑल द बेस्ट. असं नाही, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह विचारा, नाहीतर ही खूप आपण फालतू गप्पा मारतोय असं होईल. असं नका करू. काहीतरी गहन, काहीतरी जर आपण इंटेलेक्च्युअल पण बोलूया. एक्सक्यूज मी मॅम. Yes, please. हिअर ॲट युअर बॅक. माझा जो को होस्ट आहे तो खूप वेळची वाट पाहत होता तुमची. ओ माय गॉड. त्याला काहीतरी म्हणायचंय तुमच्यासाठी. येस प्लीज. आणि त्याला तेवढं करेज नव्हतं. सो ऑन बिहाफ ऑफ हिम आय एम आस्किंग यू टू प्लीज लिसन व्हॉट इज सेइंग. ओके, गुड. प्लीज माफी मागतो मॅम, असं चुकलं काही तर. रंगोनी रंगात साऱ्या रंग तुझा वेगळा. रंगोनी रंगात साऱ्या रंग तुझा वेगळा. गुंतुनी गुंतात साऱ्या पाय तुझा वेगळा. मोकळा, सॉरी.
पुन्हा एकदा सॉरी. एवढंच आहे की आणखी पुढे आहे? अच्छा, मला वाटलं मोठी कविता केली आहे. नाही, क्या बात आहे. थँक्यू सो मच. आमच्यापर्यंत तुझ्या भावना पोहोचल्या, सगळ्या फिलिंग्स पोहोचल्या. थँक्यू. थँक्यू मॅम. आणि मॅम तुम्ही अप्रतिम होस्ट आहात महाराष्ट्राची हास्य जत्राचा. तर आम्ही पण अँकर आहोत या शोचे आणि फर्दर आपल्या समोर खूप सारे अँकर्स बसलेले आहेत. सो त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणणार? एकदा तर महाराष्ट्राची हास्यजत्रा नाव घेतलं म्हणून पटकन बोलून टाकते. आज तागायत मी इतका भारी एंटरटेनर बघितलं नव्हता हास्यजत्रेमध्ये. सर, मला तुम्हाला घेऊन जायचंय हास्यजत्रेत. तुम्ही या आमच्या इकडे 3 मिनिटाचं तरी स्किट कराच. मी नक्की जाईल एकदा, कारण माझा तो फेवरेट प्रोग्राम आहे आणि सगळे लोक मला एक ऍक्टर त्याच्यातला माहित आहे. एक गौरव मोरे म्हणून आहे, ठॅन्टॅन अशी डायरेक्ट मुंडी हलवते. एक माझ्यासारखे थोडे कमी केस असलेले, थोडे कमी, जास्त कमी नाही, असे एक आहे. तर असे 101 कलाकार त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक कलाकाराने मनामध्ये वेगळी जागा केलेली आहे. आणि सोनी चॅनल किंवा सोनी मराठी जे आहे ते या प्रोग्राममुळे अजून त्याला 4 चांद लागलेले आहे. मित्रांनो, या प्रोग्रामला तुम्ही असंच पुढे सुद्धा कंटिन्यू पाहत राहावं अशी माझी सुद्धा पर्सनल इच्छा आहे. आणि एक दिवस नक्की मी पण जाणार टेन्शनवरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा, मी पण नक्की जाणार. मी पर्सनली रिक्वेस्ट करणार आहे की आमचे एक सर आहेत, त्यांना आणायचंच आहे या शो मध्ये. मी लगेच जाऊन बोलते. 28ला शूटिंग आहे आमचं. सो येस. तर मी हे म्हणत होते की अँकरिंग खरंच डिफिकल्ट आहे. मला खूप भीती वाटायची सुरुवातीला, अजूनही वाटते, कारण ते जे तिथे आर्टिस्ट आहेत ते इतके कमाल आहेत. त्यांचं टायमिंग इतकं भारी आहे, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर इतका भारी आहे. त्यांना आयत्या वेळेस ऑन द स्पॉट जे काही सुचतं त्याच्यावर आपण काउंटर पार्ट बोलणं हे खूप डिफिकल्ट आहे. आणि अँकर म्हणजे माहितीये ना, अँकरचा अर्थ काय? जे समुद्रामध्ये जे जहाज असतं त्या जहाजाचा जो बेस असतो, ज्याच्यावर ते जहाज तरतं, त्याला अँकर म्हणतात. सो त्या अख्ख्या शोचा जो बेस आहे त्याला होल्ड करणं किंवा त्याला अपलिफ्ट करणं आणि त्याला पुढे तारून नेणं हे काम आहे अँकरचं. सो डिफिकल्ट जॉब आहे. तर जे कोणी अँकर आहेत त्यांना साष्टांग दंडवत. तुम्ही खूप भारी आहात. ऍक्टिंग पेक्षा अँकरिंग अवघड वाटतं मला, जेन्युअनली. सो तुम्ही करत असाल तर प्लीज करत राहा, कारण खूप कमी चांगले अँकर्स आहेत उभ्या महाराष्ट्रात. मराठीवर कमांड असणारे खूप कमी लोक आहेत आता सध्या. खूप इंग्लिशनी सुरुवात करतात, मध्ये हिंदीनी एंड करतात असं, आणि मग क्रियापदं चुकवतात, असं खूप काय 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 होतं. तर मराठी उत्तम बोलणारे लोक खूप कमी राहिलेत आता आणि मराठीवर कमांड असणारे. सो तुम्ही करत असाल तर प्लीज मराठी वाचन खूप चांगलं ठेवा, सातत्यानं वाचत राहा. मराठी कामं लोकांची बघा, कथा कादंबऱ्या वाचा आणि तुम्ही 1.8 खूप भारी अँकर असणार आहात. यस यस. एक्सक्यूज मी मैम. Yes. आपको राइट साइड से कोई तुम्हें कुछ बोलने वाला है. हाँ जी, बोलिए. हाँ, मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा एंटर केलं तेव्हा तुम्हाला कुठल्या अडचणी आल्यात आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केली, असा त्याचा प्रश्न आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये मला ऍक्च्युली एंटर व्हायलाच खूप अडचणी आल्या, कारण आपल्याला माहितीच नसतं कुठे होतात ऑडिशन्स, कुठे जायचं असतं, कोणाला भेटायचं असतं. म्हणजे एक्झॅक्ट माणसाला भेटेपर्यंतच 4-5 वर्ष निघून जातात. मला अजूनही असं वाटतं की मी अजूनही योग्य माणसांना भेटलेले नाही. आता मला हिंदीच्या बाबतीत असं वाटतं की मी जरा हिंदी झोनमध्ये शिरायचा प्रयत्न करते. अच्छा, मी फायनली शिरली आहे बाय द वे. आता मी अनाऊन्स करायला हरकत नाही, मी कालच इन्स्टावर टाकलं ना ऍक्च्युली, पण हा आता तुमच्या समोर जाहीर करते की मी एक ZEE5 साठी एक इंग्लिश शो होस्ट केलाय, bollylands.com नावाचा. तर हिंदी इंग्लिश असा तो शो आहे आणि ZEE5 ला तुम्ही बघू शकाल खूपच लवकर. दुबई आणि अबुधाबीला जाऊन ते शूटिंग मी पूर्ण केलं माशाने चिलता. आणि अजून एक शो मी होस्ट करणार आहे, तो पण लिव्हिंग फूड्स नावाचा एक इंटरनॅशनल इंग्लिश चॅनल आहे, त्यासाठी होस्ट करते. अगेन इट विल बी अ इंग्लिश शो. तो पण लवकर बघा, तो पण ZEE5 ला येईल आणि तो पण झी मराठीला पण दिसेल आणि बऱ्याच अजून ETC वगैरे वगैरे चॅनल्सला पण दिसेल. सो येस. तर हा, मला अजूनही असं वाटतं की मी चुकीच्या माणसांना भेटतेय. अजूनही मला योग्य संजय लीला भंसाली काय भेटलेलं नाहीये, करण जोहर काय भेटलेलं नाहीये, विकी कौशल काय भेटत नाही झाला, कारण मी पुण्याची आहे आणि मला मुंबईत शिफ्ट व्हावं लागलं.
खाण्यापाण्यापासूनचे वांदे, राहण्यापासून, ट्रॅव्हल पासून सगळ्या गोष्टींना फेस करायला लागलं. लोक मुंबईचं जे वातावरण आहे किंवा लोकांना ट्रीट करण्याची पद्धत आहे, इंडस्ट्रीमध्ये जी काय चढाओढ आहे, दर दिवसाला नवीन लोक इंडस्ट्रीत येतात, या सगळ्यामध्ये खूप फरफट झाली. पहिली 3-4 वर्ष खूप भयानक होती. आता जरा मी सुखवस्तू झाली. बघा माऊस वाढते लगेच माझं. पण तरी सुद्धा स्ट्रगल काही थांबलेला नाही आणि तो थांबला पण नाही पाहिजे. मी ना एक खूप छान छोटीशी गोष्ट पटकन सांगू का तुम्हाला? कोणी माझा टेडेक्स टॉक बघितलाय? टेडेक्स माहिती आहे टेडेक्स काय आहे? टेडेक्स हा एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे जिकडे खूप चांगले सेलिब्रिटीज, मोठे सेलिब्रिटीज येऊन बोलतात. त्यांचा आहे एक फॉर्म्युला आहे की एक आयडिया जी तुमची लाईफ बदलवून टाकते, अशी एक आयडिया जी तुम्हाला कामी आली आहे तुमच्या आयुष्यात, ती तुम्ही शेअर करा. खूप गरम होतंय ना आता सगळ्यांना. काय करायचं, काय करू शकतो? एसी हाऊ इज दॅट पॉसिबल? एनिवे, तर त्या टेडेक्स स्टॉक मध्ये जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी सांगते पटकन. नाही ना पाहिला? पण एनी विच वेज जाऊन बघा ना, टेडेक्स स्टॉक बाय प्राजक्ता माली असं सर्च करा, युट्यूबवर आहे. एनिवे, आता मी सांगते. तर एक शेतकरी असतो आणि जो देवाला खूप शिव्या घालतो की तू माती खातोयस, तू योग्य वेळी पाऊस पाडत नाही, तू योग्य वेळी सूर्यप्रकाश देत नाहीस, नको तेव्हा वारा, नको तेव्हा पूर येतोय, हे सगळं तुझ्यामुळे होतंय, तू बरोबर करत नाहीयेस म्हणून आमची पिकं खराब होत आहेत आणि म्हणून माझं उत्पन्न किंवा शेतकरी रडतायत, तुझ्यामुळे होत आहे सगळं. तर एक दिवस देव म्हणतो, ओ माय गॉड, सॉरी, एक काम करूया, ही घे चावी. या चाव्याच्या बंचला एक पावसाची चावी आहे, एक सूर्यप्रकाशाची आहे, तुला जे हवं जेव्हा हवं तेव्हा ते पाडून घे, तुला ते मिळणार. असं तो चाव्या हँडओव्हर करतो शेतकऱ्याला. फिक्शनल आहे. तर खुश होतो शेतकरी, म्हणतो वाव किती भारी. आणि तो खरंच खूप इमानेद्वारे तो आहे ना 1 वर्षभर ती शेती करतो. योग्य तेवढाच पाऊस, तेवढाच सेंटीमीटर, तेवढ्याच काळापुरता, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश, मग नंतर काळोख, कसं सगळं तो ऍप्ट करतो, अतिशय ऍप्ट. 1 वर्ष जातं आणि मग पुढे 1 वर्षानंतर कापणीचा दिवस उगवतो. कापणी करताना त्याला दिसताना तर सगळी पिकं फार सुंदर डोलताना वगैरे दिसत असतात आणि तो टुकटुक दाखवतो देवाला की बघ मी करून दाखवलं, सगळं होतं. पण पिकं कापताना त्याच्या लक्षात येतं की पिकं बाहेरून दिसताना एकदम झकास दिसतात, पण आत ती नीट अजून पिकलेलीच नाहीये, त्याला कीडच लागलीये, ती बारीकच राहिली आहे, त्यांची वाढच नाही झाली, अशी सगळी पिकं अशीच आहेत. आणि तो रडायला लागतो ढसाढसा आणि तो माफी मागतो देवाची, म्हणतो की मला माफ कर, मी हे सगळं मला वाटलं मी केलं भारी, पण हे नाही झालंय, काय चुकलं माझं, मी तर सगळं एकदम ऍप्ट केलं होतं. तेव्हा देव म्हणतो की तुला असं वाटतं की तू त्या पिकांना सगळं दिलंस, त्यांना हवं होतं ते सगळं, पण एक खूप महत्वाची गोष्ट तू त्यांना दिलीच नाही आणि ती म्हणजे स्ट्रगल. त्यांची वाढ होण्यासाठी त्या पिकांची त्यांना संघर्ष देणं सुद्धा गरजेचं होतं. तुम्ही कधी बघा, खूप श्रीमंत घरातले लोक किंवा जे पिढीजात सगळं आलेलं आहे ते जरासं डल असतात आणि खरंच जे खूप गरीब आहेत किंवा काय, त्यांना जरा जास्ती ती ईर्ष्या असते, तर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, ते जास्ती ब्राईट असतात. तर संघर्ष आयुष्यात फार गरजेचा असतो, जो माझ्या आला असं मला वाटतं आणि तो प्रत्येकाच्या यायला पाहिजे. तर तुम्ही पण कुठल्या स्ट्रगल मधून जात असाल तर अजिबात नर्वस होऊ नका, गो फॉर इट. हा, थँक्यू. मला वाटतं हे पण ओपन करा, म्हणजे इकडे पण जरा वारा येईल. आता बरं वाटतंय है ना? येस. लास्ट 2 क्वेश्चन्स. येस. मराठी चित्रपट मिळण्यासाठी गॉडफादरची गरज असते का? नसते, काहीच नसते, कोणी लागत नसतं कशाला. सगळं आपापल्या हिमतीवर आपण करू शकतो आणि तसंच करायला पाहिजे. मिळालं तर फारच उत्तम, पण प्रत्येकाच्या नशिबात ते असेलच असं नाही. डेस्टिनी पण खूप मॅटर करते असं मला वाटतं. अर्थात डेस्टिनी बरोबर हार्डवर्क पण तितकंच मॅटर करतं, पण गॉडफादर असलाच पाहिजे असं काही नाही. मला नाहीये आज तागायत. हॅलो मॅम. येस. तुमच्या मागे हा. येस. तुम्ही म्हणाला की मुलांकडून खूप क्वेश्चन्स आले, मुलीकडून नाही आले. ऍज अ लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह सर्व मुलींकडून एक क्वेश्चन विचारते. आमच्या कॉलेजमध्ये खूप मुलींचं स्वप्न आहे की त्यांना ऍक्ट्रेस व्हायचं आहे, काही लोकांना मॉडेल व्हायचं आहे, आणि तुम्ही खूप फॅब्युलस ऍक्ट्रेस आहात. तर तुम्हाला पण म्हणजे तुमचं पण असं एक स्वप्न होतं का लहानपणापासून
की मला ऍक्टिंग फील्ड मध्ये जायचं आहे और मला ऍक्ट्रेस व्हायचं आहे? हो, मला असं वाटायचं की आपण भेंडी काही झालं तरी प्रेक्षकांमध्ये बसायला नाही, पण स्टेजवर असलं पाहिजे. एवढं माझं ठरलेलं. मग मॅम तुम्ही ऍक्टिंग फील्डची मतलब तुम्ही भरतनाट्यमच्या खूप उत्तम डान्सर आहात, तर डान्सिंग मध्ये करिअर न करता ऍक्टिंग मध्ये करिअरची सुरुवात कशी झाली ते थोडं सांगाल? ओके, हे योगायोगाने झालं. ऍक्टर मला व्हायचंच होतं. मी लहानपणापासून बालनाट्यात वगैरे कामं केली. ते काय नाट्यछटा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री, असं सगळं करून झालं माझं आयुष्यात. लहानपणापासूनच मी करत होते, त्यामुळे ऍक्टर व्हायचंच होतं. डान्स मध्ये मी PhD करेन असं मला वाटलेलं आणि ती अजूनही मी करू शकते आणि मी ती करणार आहे, पण ते आता म्हातारपणी करेन. आता मी हिरोईन म्हणून काम करेन. तर मला असं वाटतं की लहानपणापासून जरा एम असला ना तर चला आपल्याला मार्ग मिळतो. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे लागतात, तशा पद्धतीनं अभ्यास करायला लागतात, तशा पद्धतीनं एक्सपिरियन्स अनुभव यायला लागतात. तर जरा जितक्या लवकर आपल्याला कळेल आपल्याला हे करायचं आहे ते बेटर आहे. पण असं नाही की आत्ता कळलंय म्हणून लेट झालाय, असं काही होत नाही. मला आता रेशीम गाठीपर्यंत असं वाटत होतं की मला ऍक्टिंग नाही करायची, मला डान्सरच व्हायचंय. रेशीम गाठीनंतर माझं ठरलं की नाही ऍक्टर पण व्हायचंय, तर उशीरच कळलं मला. पण तर हरकत नाही, उशीर जरी झाला तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. मुंबईला यायला लागेल, खूप ऑडिशन्स द्यायला लागतील, खूप चांगलं वाचन ठेवायला लागेल, खूप चांगल्या फिल्म्स तुम्ही बघायला हव्यात. तुमचं काय म्हणा ऍक्टिंग स्किल सुधारण्यासाठी तुम्ही काही ऍक्टिंग वर्कशॉप्स किंवा अशा पद्धतीच्या वर्कशॉप्समध्ये जाऊन स्वतःला जरा ग्रूम केलं पाहिजे, ब्रशअप केले पाहिजे तुमचे स्किल्स. हे करा, मग आय थिंक डेफिनेटली तुम्हाला चान्स मिळेल. माझ्यासारखा मला पण असाच ओळखीतून चान्स मिळाला. मी ऑडिशन्स दिल्या, अजूनही ऑडिशन देते, अजूनही हजारो ऑडिशन्समध्ये मला नकार येतो. अजूनही म्हणजे मी हिंदी ऍडसाठी प्रयत्न करते तेव्हा की नो मॅम आय एम सॉरी, इस बार नाही हो पा रहा है, आय एम सो सॉरी, असं अजूनही मला ऐकायला लागतं. सो हे अनएंडिंग आहे, पण हे करत राहणं आपलं काम आहे. अवघड आहे, टफ आहे, खूप जास्ती कॉम्पिटिशन आहे, पण तुम्हाला करायचं आहे मनापासून तर गो फॉर इट. एक्सक्यूज मी मॅम, येस. कुठून? राईट लेफ्ट? माझ्या राईट लेफ्टला. कुठे? अच्छा आहे. माझं पण नाव मेघना आहे आणि जेव्हापासून मी तुम्हाला टीव्हीवरती बघितलंय तेव्हापासून मी खूप इन्स्पायर आहे आणि तुम्ही माझे रोल ऑफ मॉडेल आहे. तर तुमचं रोल ऑफ मॉडेल कोण आहे असं मला जाणून घ्यायचंय. आलिया भट. आणि हल्ली सारा अली खान. अच्छा. तिचे इंटरव्ह्यूज फार कमाल आहेत. ती मुलगी खूप हुशार आहे आणि आय एम इन्स्पायर्ड. येस. सुष्मिता सेन पण मला खूप आवडते. ती पण अशी खूप मेंटली एकदम स्ट्रॉंग बाई वाटते मला. येस. थँक्यू मॅम. येस. ती एक मुलगी. हा, तू ओरड ग, तुझा आवाज एकदम खणखणीत आहे. बोल तू. हा बोल. अरे बोल ना, तुझा आवाज आहे दणदणीत. तर बोल चालू आहे. हॅलो. येस मॅम, तुम्ही पण मराठी चित्रपटाच्या आलिया भट्टच आहे. ऍक्च्युली मी खूप मोठी फॅन आहे तुमची आणि जेव्हापासून मी हास्य जत्रा हे प्रोग्राम बघताय ना, मी खूप मोठी म्हणजे फक्त तुमच्या अँकरिंग साठी बघते ते. आणि मॅम, तुम्ही एक मेसेज समीर चौगुले सरांना द्या की ते सर मला खूप जास्त आवडतात. मला पण. मी त्यांना गुरु बनवलंय आमच्या सेटवर आणि सगळे आम्हाला चिडवतात. आणि ऍक्च्युली मॅम एक क्वेश्चन होता, अँकरिंग करताना जे तुम्ही ऍक्च्युली हसतात ते खूप गोड असतात, तर ते स्क्रिप्ट मध्ये असते की? हे इतकं तुम्हाला सांगायला हरकत नाही. मला अँकरिंगसाठी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये समोर टेलिप्राउंटर असतो. म्हणजे आता समोर हा कॅमेरा आहे, लेट्स सी, त्याच्या पुढे एक स्क्रीन लावलेला असतो जिथे आम्हाला स्क्रिप्ट दिसत असतं आणि आम्ही ते वाचत असतो, पण त्या कॅमेऱ्याला ते दिसत नाही स्क्रिप्ट. ते काहीतरी टेक्निक आहे. तर लोकांना असं वाटतं आम्ही त्यांच्याकडे बघतोय, आम्ही ऍक्च्युली स्क्रिप्ट वाचत असतो. पण त्याच्या पुढे मी जाऊन सांगते की हास्य जत्रेला मला टेलिप्राउंटर नाहीये आणि मला सगळं पाठ करून बोलायला लागतं. तर खूप लोक असतात, असे 100-150 लोकांसमोर असं झालेलं मला आवडत नाही. तर मग काय च्या ऐवजी काय करायचं, गोड हसायचं. हे मी टेक्निक शोधून काढलंय. मॅम, तुम्ही समीर सरांना हा मेसेज नक्की सांगा. नक्की देते. थँक्यू सो मच. मॅम, दिस वे. येस. ओ येस सर. थँक्यू. आमच्या कॉलेजला मागच्या 2 महिन्यापूर्वी प्रथमेश परब खिचितच्या प्रमोशन करता आला होता.
तर मी त्याला एकच प्रश्न केला होता, जसं आपण शोधात आहात की संजय लीला भन्सालीनी तुम्हाला डायरेक्ट करावं, ऍक्टरच्या शोधात नाहीत का आपण? ऍक्टरच्या शोधात हा प्रभास आहे ना, आहे ना? रणबीर कपूर. हा ओके. माझा ऍक्च्युली तुम्हाला प्रश्नच लक्षात आला नाही किंवा कदाचित तुम्ही ट्विस्टिंग आन्सर दिलं. ट्विस्टिंग आन्सर दिला. थँक्यू. ट्विस्टिंग. हा मग मी म्हंटल ना आधी की असे प्रश्न तर काय मी बोलणार. अजून कुणाला प्रश्न विचारायचे आहेत? बिकॉज वी हॅव टू मूव्ह. एकच कोणीतरी होता इथे. येस प्लीज. लास्ट क्वेश्चन ऑफ द सेशन. मॅम, आपण खूप चांगले ऍक्ट्रेस आहे, नृत्य खूप आवडते आपल्याला, तर तुमच्या वडिलांची इच्छा होती की तुम्ही पोलीसमध्ये जायला पाहिजे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? पोलीसमध्ये जायला पाहिजे असं पप्पांना मध्ये मध्ये वाटतं. मला खूप वाटायचं पप्पांपेक्षा, पण समहाव मी लहानपणापासून कलेक्शन क्षेत्रात इतकी कार्यरत झाले तर ते मी इकडेच गेले या प्रवाहात. पण मी म्हटलं कुठल्या तरी कार्यक्रमात परवाच दिवशी, माझा भाऊ पण काय पोलीस झाला नाही, त्याला ते आवडतच नाही, म्हणजे की पप्पांनी एवढे कष्ट केले हे बघूनच त्याला असं वाटलं नाही मी नाही एवढं करणार, मी माझ्या पोरांना पोलीस खात्यात घालणार आहे असं ठरलंय. मी नाही जाऊ शकले तरी मला खूप काहीतरी समाजासाठी करायची खूप इच्छा आहे, तळमळ आहे ती, आणि त्यासाठी मी डेफिनेटली काहीतरी करीन. पोलिसांसाठी तर मला विशेष आदर आहे, खूप रिस्पेक्ट आहे. मुंबई पोलीस, पुणे पोलीस तर हे तर म्हणजे फारच काम करतात, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. तर डेफिनेटली त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी काहीतरी डेफिनेटली करेन. सो शेवटचं बोलते, आत्ता ह्या घडीला तुम्ही म्हणजे या वयात असताना तुम्ही जगातले सगळ्यात सुखी प्राणी आहात हे लक्षात ठेवा. काही टेन्शन नाही, कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी नाही, मज्जा करायची. असं वाटतं तुम्हाला खूप अभ्यास असं काही नाहीये. तुम्हाला 3 Idiots मधला डीन नाही मिळालाय, तुम्ही लकी आहात. त्यामुळे अभ्यास कराच. मी असं म्हणत नाही, अभ्यासाशिवाय वाचनाशिवाय आयुष्यात काहीच घडू शकत नाही, कोणाचंच भविष्य सुधारू शकत नाही. आणि चांगल्या पोरी जर बायको म्हणून हवे असतील तर अभ्यास करणं मस्ट आहे बाय द वे. नाहीतर त्या फक्त गर्लफ्रेंड राहतात आणि सोडून देतात, लग्नाच्या वेळेला टांग देतात. तर जर सर म्हणत असतील की काय अभ्यास वगैरे, म्हणजे मस्ती तर करायचीच पण अभ्यासही तितकाच करायचा. सो इट शुड बी अ गुड बॅलन्स, 50-50 येत्या लक्षात. आणि मुलींसाठी तुम्ही सिन्सिअर आहातच, आणि मुली असतातच, आणि मुली उपजत हुशार पण असतात. मुलींना उपजतच मॅच्युरिटी असते, तर काय करायचंय काय नाही करायचं हे आधीपासूनच कळत असतं. त्यामुळे मी काय तुम्हाला सांगणार, तुम्हाला सगळं ऑलरेडी माहिती आहे, फक्त स्वतःच्या मनाचं ऐका. आणि हे लक्षात ठेवा की आपण मुली आहोत, आपण स्त्री आहोत, याचाच अर्थ आपण खूप भारी आहोत. दिस इज इनफ. हे एंड आहे. म्हणजे हे जेव्हा भांडतात ना लोक इक्वालिटी पाहिजे वगैरे, मला फालतूगिरी वाटते. हेला नाही, थांबा रे, माझं पण तुमच्यावर पण प्रेम आहे, मी सांगते. पण ह्या तुमच्याकडे पण येणार. मुलींचं माझं जरा वेगळं आहे, येणार. काय जिंदाबाद, कोण जिंदाबाद, पुरुष प्रधान संस्कृती जिंदाबाद. विषय घालवला तू माझा. एनिवे, तर मुली हुशार आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा. आणि त्यानुसार तुमचं काम करत राहा, करिअर करा, स्वतःच्या पायावर उभे राहा. आणि बिचाऱ्या मुलांना त्यांनी प्रगती करावी म्हणून सपोर्ट पण करत राहा. तुमच्याशिवाय त्यांचं काय होऊ शकत नाही, आलं लक्षात? हे ध्यानात ठेवा. आणि त्यांच्याशिवाय तुमचं पान हलणार नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना रिस्पेक्ट द्यायला विसरू नका. तुम्हाला असं मारे खूप वाटेल, हे काय मी करणार, बायकोशिवाय काही घडत नसतं आयुष्यात. सर हा अगदी असतील, बाईशिवाय काही होत नसतं आयुष्यात. बाई पाठीशी असेल तरच माणूस प्रगती करू शकतो. नाही, मी खूप पुढचं सांगते तुम्हाला, सिरियसली, बिलीव्ह मी. तुम्हाला असं खूप वाटेल, पण जेव्हा एक बाई येते आयुष्यात तेव्हा काय असतं. मोदींचं पण असं म्हणणं आहे का, बायको नाही. तुम्हाला माहिती आहे का, त्यांचं पण लग्न झालंय, त्यांना पण बायको आहे. तुम्हाला हे माहितीये का की ते 10 वर्ष हिमालयात जाऊन राहिले होते, त्यांनी तपश्चर्या केली मोठी. तुम्ही जाऊन करणार असाल तर तुम्हाला बायकोची गरज नाही. जमणार आहे का?
एका धोतरावर हिमालयात 10 वर्ष बसायचं, काही खाता न पिता. तसं असेल मग तुम्ही मोदी आहात, मग तुम्हाला जमलंय. सलमान जितका सक्सेसफुल आहे, आता अंडरकरंट्स बिंग ऍक्टर आम्हाला खूप जास्ती माहिती असतात, पण मला तो खूप आवडतो, पण बिचारा खूप दुःखात आहे, लक्षात ठेवा. सिरियसली बिलीव्ह. येस. आता तुम्ही जसं म्हटलं की प्रत्येक यशाच्या मागं, हो येस येस, प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, असं तुमचं म्हणणं आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे, जागतिक सत्य आहे, माझं काय नाही. 90% यशस्वी लोक हे सिंगलच आहे. एक्झाम्पल रतन टाटा. हे बघा, आता हा डिबेटचा विषय होतोय, पण रतन टाटांना सुद्धा 3 गर्लफ्रेंड्स होत्या, तुला माहितीये काय? आणि त्यांच्याशिवाय ना त्यांचं काही घडलेलं नाही आयुष्यात, आणि आतापर्यंत होत्या. लग्न नाही झालं म्हणून काय झालं, बस लग्न काही होती आयुष्यात. आपण आहे ना खूप आता वेगळ्या मुद्द्यांवर चाललोय, खूप वेगळ्या मुद्द्यांवर चाललोय, आपण ह्यासाठी इथे नाही आहोत. एक कविता आहे तुमच्यासाठी. हा, आपण ट्विस्ट देऊया विषयाला. गो फॉर इट. प्रियकर आहे मी, मला प्रिय आहे तू, माझ्या श्वासातला सुगंध आहे तू, माझ्या हसण्यातला हास्य आहे तू, या प्रियकराची प्रिय आहे तू. सो रोमॅन्टिक. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू. माझ्यावर तू वाया घालवायला नको हवी होती, तुझ्या गर्लफ्रेंडसाठी बोलती. खुश होईल. थँक्यू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. यानंतर मॅडमच्या बाबतीत आम्ही एक ऐकलंय की त्या सुंदर डान्सर आहेत. एक छोटासा बारीक परफॉर्मन्स होईल आणि त्यानंतर मॅम 3 ते 4 मुलांना आपण एक प्राइजेस देणार आहोत जे युनिव्हर्सिटी टॉपर्स आहेत. तर कॅन वी हॅव द म्युझिक प्लीज. एक मिनिट, मी एकटीने नाचणार आहे. हा सर. मॅम तुमच्या मागे मुली तयार आहेत. हा, ग्रुप डान्स तयार आहे. ओ माय गॉड. ओके, रेडी. मेरी आशिकी, लफ्ज देखो तो 1000 है, अगर समेट दूं तो सिर्फ और सिर्फ तुम हो. जानते हुए भी बेहद मोहब्बत है. Thank you so much. Now I request Honorable President Shri Ajabrao ji Watile Kaka ji, Honorable Secretary Dr. Sheetal Watile sir, Honorable Directors, Honorable Principal Jasi ji, Honorable Principal JIPR, and all head of the departments to be on the stage to present the awards. गप्पांचा नादात. तर एक कोणीतरी विचारलं होतं स्ट्रगल विषयी की काय 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 स्ट्रगल केला. तर असं काय 2 मिनिटात काय सांगणार काय स्ट्रगल केला, पण कुठल्या गोष्टींनी मी तरुण राहिले ही गोष्ट मी तुम्हाला सांगते. जी गोष्ट मी हल्ली करते, खरं तर तेव्हा मला माहिती असती आधी तर मला आणखी फायदा झाला असता असं मला वाटतं. आय रिग्रेट की मला खूप उशिरा कळली. ती म्हणजे प्राणायाम. मी प्राणायाम शिकले सध्या, मी मेडिटेशन करते जे मला खूप हेल्प करते, खूप जास्त. तुम्हाला जर माहिती असेल आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची एक संस्था आहे ज्यांचा एक प्राणायाम कोर्स आहे आणि जे ध्यान शिकवतात छान.
आणि तुम्हाला असं वाटेल अरे हे काय आहे, बोरिंग आहे प्राणायाम ध्यान. मला पण असं वाटायचं आतापर्यंत की काय बोरिंग काम आहे, हे काय ऍक्टरचं काम नाही, हे काय इंजिनियरचं काम नाही, डॉक्टरचं काम नाही, असं मला वाटायचं की आपण काय आध्यात्मिक थोडी नव्हत असं वाटत राहिलं. आणि मला तर दुःख होतंय की आपल्याला का असं वाटत राहिलं. तर प्लीज गो फॉर इट, जस्ट ट्राय. 4 दिवसांचा कोर्स असतो, 3-3 तास द्यायचे दिवसातले फक्त. एकदा करा, तुम्हाला आवडलं नाही तर पुन्हा करू नका, पण तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे, कारण मी प्रेमात आहे आणि मी रोज करते. सो ती गोष्ट ध्यान आणि प्राणायाम, बरेच लोक बोलतात आम्ही करतो मेडिटेशन, पण आपण कधी मनावर घेत नाही, ते आपण इग्नोर करतो. तर ती गोष्ट तुम्ही शिका अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि मग त्याच्या योगाने जे जे येतं ते म्हणजे योगा. मी अष्टांग योगा करते, ज्याच्यामुळे खूपच काय म्हणा ना, सर असे म्हणतात की फेशियल वगैरे करून त्याच्याला येतो. माझं असं म्हणणं आहे की जो आतून येतो तो आतून असतो, तर तो योगामुळे येतो. तुमचे जे चक्र असतात ते ऍक्टिव्हेट होतात, तुमचे कितीतरी नर्वस सिस्टीम असते ती डेड असते, कितीतरी 1000 रक्तवाहिन्या आहेत, कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या फंक्शनच आपण करत नाही. आपला मेंदू पण आपण फक्त 3% वापरतो, 97% मेंदू पण वाया घालवतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी योगामुळे, प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे आपण ऍक्टिव्हेट करतो आणि पण नेक्स्ट लेवल प्रो होऊ शकतो असं मला वाटतं. सो मोदी करत असावेत काय, मोदी करतात हे मी तुम्हाला सांगते. तर प्लीज तुम्ही पण करा. तुम्हाला ते आत्ताच तुम्ही शिकला तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी तुम्हाला खूप फायदा होईल. मला होतोय. ही एकच गोष्ट सांगायची होती. अँड विश यू ऑल द बेस्ट. अँड गाईज आय लव्ह यू बरं का. या थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू.